तर मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून विवाहबाह्य संबंधाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे। पहिले नात्यांमध्ये विश्वासघात, दोघात तिसरा आणि पुढे अशा घटनांमधून गुन्ह्याची घटना। तर असंच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। दिव्यांग पतीची काळजी घेण्यासाठी तिने घरात केअरटेकर ठेवला खरा, पण तिने त्याच्यासोबत शारीरिक संबंधही ठेवले। एवढेच नाही तर या बॉयफ्रेंडच्या मदतीने आपल्या पतीला गुलामासारखं वागवलं। तब्बल 4 वर्षे तिने दिव्यांग पतीचा छळ केला। इंडिपेंडेंट UK रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार 49 वर्षीय सारा समरसेट होऊचे टॉम समरसेट या दिव्यांग व्यक्तीशी लग्न केलं। लग्नानंतर दोघांचाही सुखी संसार सुरू होता। दोघेही मस्त फिरायचे, पिक्चर पाहायचे, सगळं काही अगदी छान छान होतं। मात्र काही दिवसांनी कोण जाणे पण त्यांच्यामध्ये दुरावा यायला लागला। खरं तर या दोघांच्या आयुष्यात तिसरा व्यक्तीची एंट्री झाली होती। तर हा व्यक्ती तिच्या सोबतच राहत होता। जिऑर्ज वेब नावाचा हा व्यक्ती या जोडप्यांच्या घरी टॉमची केअरटेकरचं काम पाहायचा। वेब हा टॉमची खूप चांगली काळजी घ्यायचा, पण हळूहळू तोही टॉमकडे दुर्लक्ष करायला लागला। बायको ही आपल्याकडे लक्ष देत नाही, तिचंही प्रेम पहिल्यासारखं राहिलं नाही। वेब पण पहिल्यासारखं काळजी घेत नाही, कारण वेब आणि सारा एकमेकांच्या प्रेमात प्रचंड बुडाले होते। तर हे दोघेही प्रेमात इतका अखंड बुडाले की त्यांनी टॉमकडे दुर्लक्ष करायला लागले होते। कित्येक वेळा हे दोघे दिव्यांग टॉमला घरात एकटं टाकून बाहेर फिरायला जायचे, त्याला जेवायलाही द्यायचे नाही, उपाशी ठेवायचे। घरात तासनतास कोणी नसल्यामुळे त्याला लघवी करायला घेऊन जायलाही कोणी नव्हतं, त्यामुळे त्याच्यावर पॅन्ट मध्येच लघवी करायची वेळ आली होती। तर हे दोघे प्रेमात इतके वेडे झाले होते की तो घाणीतच बेडवर पडून राहायचा। इतकंच नाही तर या दोघांनी त्याला गुलामासारखं वागणूक दिली होती, आणि तेही तब्बल 4 वर्ष हे सगळं ते करत होते। टॉमला वेदना असह्य झाल्या होत्या। त्याने त्याचे मित्र आणि बहिणीला त्याचा त्रास सांगितला। मित्र आणि बहिणीच्या मदतीने टॉम हा दोघांना कोर्टात घेऊन गेला। हे प्रकरण कोर्टात उभं राहिलं। त्याने कोर्टात सांगितलं की पत्नी सारा त्याला खूप त्रास द्यायची। साराला भेटण्यापूर्वी त्याचं एक चांगलं करिअर होतं, मी नॉर्मल जगायचो, मित्रमंडळी होती, खूप चांगलं आयुष्य होतं। जेव्हा मी साराला भेटलो तेव्हा तीही खूप काळजी करायची। मात्र ज्यावेळी जिऑर्ज माझी काळजी घेण्यासाठी आला त्यानंतर आमच्यामधील नातं बदललं। तर यावर निकाल देताना न्यायाधीश विलियम एशवर्थ यांनी पत्नी सारा समरसेट होऊ आणि केअरटेकर जिऑर्ज वेबला 11 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे। आणि ते निकाल वाचताना म्हणाले की टॉमला अत्यंत वाईट अवस्थेत ठेवण्यात आलं होतं। त्याला जेवण आणि पाणी देखील मिळत नव्हतं, बाथरूमला जाण्यासाठी त्याला भीक मागावी लागायची, तर त्याच्या वेदना कोणी ऐकत नव्हतं। तर हे अतिशय वेदनादायी आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।